नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीना बुलेटिनची सुरुवात। पुण्याच्या आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केला होता का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी याचा ताबडतोब खुलासा करण्याची मागणी दमानिया यांनी केली। तर एखादी घटना घडल्यावर आपण पोलीस प्रमुखाला सांगतो असं अजित पवार म्हणाले। कधीही कोणाला पाठीशी घाला असं सांगत नाही, तर मी स्वतः दोषी असेल तरी कारवाई करा या मताचा मी आहे असं अजित पवार म्हणाले। सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न। माझा सरळ सरळ विचारणा आहे सीपी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं। जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं। केला नसेल तर उत्तम, पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे। सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे। शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहेत। आम्ही काय खाली शिपायाला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही। मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच, आणि ग्रामीणचं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला। त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कुठे तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी, आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे। त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका। श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे।